शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। आता बघा 6:30 वाजत आली संध्याकाळचे आणि माझ्या मुलीकडनं आज लवकर आली, 6 वाजताच आलेली। तर जरा फ्रेश झाली। आता देवापुढे दिवा लावायचा आहे। दिवा म्हणजे फक्त उदबत्ती। देवापुढे दिवा लावलेले आहेत। मगाशीच जाताना मी 4 वाजताच आता फक्त उदबत्ती लावायची। तर उदबत्ती लावते आता गजानन महाराजांसमोर आणि देवासमोर उदबत्ती लावते। हे बघा हे आलेले आहेत। मगाशीच गावाला गेले होते, सकाळी लवकरच गेले होते। आज सकाळी तर मगाशी 5:30 वाजता गावावरून आले। वाई साताऱ्याला गेले होते। 2-3 गावं करून आले। ते दमले आहेत गाडी चालवून, त्याच्यामुळे ते पडलेत मिस्टर। आता मी लावते उदबत्ती लावते। हे बघा ह्याच्यामध्ये काळीपट्टी आहे, काढते बाहेर। हे बघा कल्याणी उदबत्ती आहे ना, त्याच्यामध्ये ना काळीपट्टी असते। आता सगळ्यामध्ये असते माहीत नाही, पण ह्याच्याकडे आहे काळीपट्टी। ही मोठी असते अगरबत्ती। ह्याचा वास खूप छान आहे। ग्रेट म्हणून आहे, ग्रेट। हे बघा उलट दिसतं। सगळं लावून घेते मी आता उदबत्ती। हे बघा देवापुढे उदबत्ती लावलेली आहे। गजानन महाराजांसमोर सुद्धा आहे बघा तुम्हाला। हे पहा गजानन महाराजांसमोर पण उदबत्ती लावली। दिवा तर केव्हाच लावत असते। तेल कमी झाले का? आहे तेल त्याच्यात। हे पहा लावली उदबत्ती। आणि आता मला संध्याकाळचा स्वयंपाक पाहावा लागेल, काय करायचं काय नाही। भाजीचा प्रश्न रोजचा बघू, याला विचारते मिस्टरांना आता मी। आणि ही बाटली काय, पहा ही बाटली यांनी आणलेली पॅकिंगमध्ये। ही बाटली कशाला आणली तुम्हाला? तुमची आहे ना, सॅम्पलची आहे ना, ठेवून टाका मग। चला स्वयंपाकाला लागते आता। आज स्वयंपाक करावा। ही पाखरं कसली आली तो बघा। चला मी स्वयंपाकाला लागणार आता। काय पोळ्या भाकरी तर करता येईल, कुकर लावता येईल, पण भाजी काय आता पाहते मी आता भाजी। आज विरांश बघा, आज विरांशने एवढा त्रास नाही दिला। काल भयानक त्रास दिलेला होता। आज कसं नॉर्मल जेवढा त्रास दिला तेवढा दिलेला आहे। काल तर इतका अक्षरशः डोकं दुखेपर्यंत त्रास दिलेला आहे। प्रत्येक गोष्टीला रडायचा, हट्टीपणा करायचं, असं होतं काल। पण आज नॉर्मली होतं। चला तर मी आता, आणि जावईला पण बरं नाही, त्याच्यामुळे जावई विनायक आज काही म्हणजे वर्क फ्रॉम होम केलं त्यांनी, दवाखान्यात जाऊन आला पुन्हा, तो होता घरी आज। इकडे करते आता स्वयंपाक। भाजीचा प्रश्न मी सोडला म्हणजे भाजीचा प्रश्न सुटला तर सुटला म्हणजे कसं, एक दोडका आहे त्याच्यामध्ये कांदा मिक्स करते आणि मुगाची डाळ घालून करणार आहे आता भाजी। मी सोडवला आहे प्रश्न तो रोजचा। आणि इथं बघा मेथीची भाजी किती दिवस झाले आणून, आता उद्या गुरुवारी 8 दिवस होतील। तर निवडायला पण वेळ मिळाला नाही आणि मला ॲक्च्युली आवडते म्हणून मी दुर्लक्ष केलं। तर आता उद्या करीन मी मेथीची भाजी। तर आता निवडते साईड बाय साईड, आणि भाजीचं पण हे बघा दोडका चिरते, त्याच्यावरती शिरा काढते आणि भाजी करते। आणि हे गेले विरांशकडे, विरांशला भेटायला गेले। आणि हे बघा 2 कुकर काय लावले। तर एका कुकरमध्ये मी शेंगा किती दिवसाची होती, एकच होती, तर ती उकडायला टाकली आमटीमध्ये घालावी म्हणून। टमॅटोचं वरण आमटी करायची आहे टमॅटो घालून। तर हे बघा दोडक्याच्या शिरा काढते। रोजचा आहे भाजीचा प्रश्न, काय भाजी करावी। सकाळ झाली की भाजी, संध्याकाळ झाली की भाजी।
चला असं मी आता पहिला हे दोडका चिरून घेणार आहे. चिरा काढले जाताना हे बघा, हे कटर मी ना ह्याला जाताना तुळजापूरला जाताना घेतलं होतं बघा. रस्त्यामध्ये तर स्टॉल होता तिथे घेतलेलं आहे, पण हे काही वापरलंच नाही मी. आणि आता आज या कटरमध्ये कांदा चिरते बघा. आता बघूया येतं का, व्यवस्थित कट होतं का बघूया आपण. माझ्याकडे आधी कसं होतं निळ्या कलरचं, ते छान कट व्हायचं त्याच्यामध्ये. ते तुटल्यामुळे मग आता डोळ्यात पाणी येतं ते कांद्याने. म्हणून म्हटलं चला कटर लेकीकडेच होतं, मुलीकडेच होतं, आत्ता आणलंय 2-4 दिवसापूर्वी. बघा आता मी कट करून बघते. पहिले असे कांदे चिरूनच घ्यावं लागतात. बघा छानपैकी कट झाले. अजून थोडंसं बारीक करते. कांदा फार तिखट आहे. हे बघा छानपैकी कट झाले. आता माझे कष्ट वाचले कट करायचे. याला कटर म्हणतात, सब्जी कटर, भाजी कटर. पिंक कलर छान आहे. तरी सुद्धा डोळ्यातनं पाणी येतं. माझ्या विळीना ना काय होतं, विळीने पाटा हे झालेला आहे खालचा. हे विळीचे असे 2 हे असतात ना, इथे एक असतं आणि इथे एक आहे आणि इथे एक तसंच होतं, पण ते निघालेलं आहे. त्याच्यामुळे मला ना विळी असं नीट बसत नाही कट्ट्याला. म्हणून मग म्हटलं चला जाऊ दे, हे कटर घेतलं म्हणजे माझं कट करायचं ताणही वाचेल म्हणून घेतलं होतं. चला आता कुकरचं झाकण पडलं असेल तर बघा आमटी टाकते आणि भाजी टाकते. दुसऱ्या कुकरमध्ये दोडक्याची भाजी टाकणार आहे. सगळं कसं चिरून घेतलं आणि छान बारीक कट झालेलं आहे. कांदा काय तिखट आहे बाबा. आज मिस्टरांनी 12 वाजताच डबा खाल्लेला आहे, लवकरच. त्याच्यामुळे आज त्यांना लागली असेल भूक आणि सकाळी काय नाश्ता केला नाही, डायरेक्ट 12 वाजता जेवलेले ते. म्हणून म्हणलं चला आता लवकर स्वयंपाक करूया. आणि त्यांना ते गेले मुलीकडे ना, आल्यानंतर विचारते भूक लागली असेल तर लवकर जेवायला बसता येईल. मग भाजी टाकली आता दोडक्याची. तर आता भाकरी करायची, 2 भाकरी करायचे मला. चला माझं स्वयंपाक सगळं झालेलं आहे. सासूबाईंचं जेवण झालेलं आहे. किचन कट्टा सगळं आवरून घेतलेलं आहे. आणि मिस्टर आलेले आहेत. हे बघा, ह्याने बॅग आणलेली आहे, ऑर्डर केली होती. हे पा बॅग आणलेली सफारीची, सफारी कंपनीची आहे. बघा आमच्या त्यावरती बॅग आहेत, पण काय माहिती का, त्या अशा मोठ्या नाही आहेत, 2 छोट्या आहेत. कुठं जायचं म्हणलं तर अशी ट्रॅव्हलिंग बॅग नव्हती. अशी
चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.